निवडणुका संपताच कुख्यात गुन्हेगार आशिष कुबडे उर्फ बोमा अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय। सुमारे 1.25 महिन्यापासून फरार असलेल्या बोमाच्या अटकेनंतर मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। पोलीस त्याला अटक केल्याचा दावा करत असताना गुन्हेगारी विश्वात मात्र बोमाने स्वतः शरण येत डील केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। सदर पोलीस ठाण्यात हप्ता वसुली व उगाहीच्या 2 प्रकरणात बोमा फरार होता। त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेने गोव्याचे 2 दौरे केले, तसेच त्याच्या घर व मनीष नगर मधील दुकानावर छापे टाकले, तरीही बोमा सापडत नव्हता। दरम्यान भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बोमाच्या फरारीबाबत संशय अधिक गडद झाला होता। गुन्हे शाखेने बोमाला फरार घोषित करून मालमत्ता जप्तीची तयारी सुरू करताच ही माहिती त्याला पोलिसांतीलच विश्वासू संपर्कांमार्फत मिळाल्याचं बोललं जातंय। त्यानंतर मतदान संपल्यानंतर नेत्यांच्या मध्यस्थीने शरण येण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि अखेर नाट्यमय अटकेची घटना घडली। सदर पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर बोमाची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले। या संपूर्ण प्रकरणात राजकीय हस्तक्षेप व नियोजनबद्ध यंत्रणेचा वापर झाल्याच्या चर्चांमुळे पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे। क्रिकेट सट्टा व मटका व्यवसायात सक्रिय असलेल्या बोमाच्या अटकेनंतर परिसरात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपल्याकडे डिसेंबर महिन्यामध्ये फिर्यादी जे आहेत त्यांनी तक्रार इंदर कुमार अग्रवाल एक व्यावसायिक आहेत, त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती की दिनांक त्यांना काही मोबाईलवरून व्हॉट्सअप मेसेजद्वारे आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप कॉल करून ज्या क्रमांकावरून त्यांनी त्यांच्या ओळखीचा एक आशिष उर्फ बोमा कुबडे याने वेगवेगळ्या वेळी त्यांना भेटून त्याचबरोबर त्यांना दमदाटी करून धमकी देऊन पैशाची मागणी केली होती। घटनेच्या तारखेला त्यांनी फिर्यादीला त्यांच्या घराजवळ बोलावून घराच्या खाली बोलावून मारहाण करून शिवीगाळ करून त्यांना 20 लाख रुपयाची खंडणी मागितली। त्याचबरोबर फिर्यादीचं म्हणणं की त्यांना त्या ठिकाणी त्यांनी वेपन देखील दाखवून दिलं होतं। गन पॉईंटवर 20 लाख रुपये दे नाही तर जिवंत मारून टाकेन अशा पद्धतीने धमकवले आणि त्यानंतर त्याला वेळ दिला होता। सलामती चाहता है तो 20 लाख रुपये दे दे वरना गोली से मार दूंगा अशी धमकी दिल्यावरून आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवर आपण खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याचा पोलीस पथक शोध घेत असताना त्याला काल परवा दिवशी दिनांक 18 रोजी पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी व उपचारानंतर त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यातील आरोपीला आता मान्य न्यायालयासमोर समक्ष हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्याचा अधिक तपास करत आहोत। त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार व इतर त्याचे कोणी साथीदार त्यामध्ये सामील आहेत काय या संबंधात अधिक तपास करीत आहोत। यातील आरोपी आशिष उर्फ बोमा कुबडे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहिली असता त्याच्यावरती यापूर्वी जुगार कायद्यान्वये वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। तसेच डिसेंबर महिन्यामध्ये MIDC पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे देखील एक विनयभंग व धमकी देण्याचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यात देखील आरोपी फरार आहे आणि त्या गुन्ह्याचा देखील तपास सध्या प्रलंबित आहे। त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई संबंधित पोलीस स्टेशन करीत आहे।